केला नाही, त्यामुळे माझ्या लोकांचा जो विश्वास आहे तो हा तुम्ही बघितलेला आहे। साहेब बघितलं तर प्रचारादरम्यान तुमच्यावरती चिखलपेल झाली होती विरोधी उमेदवाराकडे, त्याला कुठलंही तुम्ही उत्तर दिलं नव्हतं विषय म्हणजे, परंतु जोरदार चपराक जी आहे ती या मतदारातून मतदारांनी व्यक्त केलेली आहे। त्याबद्दल मी मीडियाचे आभार मानेन, कारण मीडियाने दररोज सकाळ संध्याकाळ जाऊन त्यांची जी काय सकाळ संध्याकाळ उकसवण्याचा प्रयत्न केला आणि मला उकसवण्याचा आपण प्रयत्न करत होता, तुम्ही केला नाही। मला खात्री होती त्यांची विकेट कशी काढायची ती, आणि माझा आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे, ही माझी तिसरी टर्म आहे। यापूर्वी माझ्या पत्नीने 2दा टर्म केल्यात, त्यावेळी जिल्ह्यातलं प्रत्येक वेळी पहिल्या नंबरचं लीड घेतलं। आता पण जे हरकुळमध्ये लीड मिळाला आहे त्याला पण मी क्रॉस केलं, तिथे उमेदवार रस्त्यावर लीड मिळालं आहे। आणि माझं हे माझ्या कार्यकर्त्यांचं आणि माझ्या सर्व नेते मंडळीचं, भारतीय जनता पार्टीचे सर्व राणेसाहेब असतील, नितेश राणेसाहेब असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील, तालुकाध्यक्ष असतील, माझे जे हे सगळे सवंगडी आहेत, बाहेर शेकडोने हजारोनी सवंगडी आहेत, त्यांचे लीड आहे। मतमोजणीसाठी सुद्धा विरोधी उमेदवार उपस्थित राहू शकला नाही, ह्याचं उत्तर नक्कीच आपलं राजन चव्हाणांजवळ ते मिळू शकेल, कारण सकाळ संध्याकाळ आपण जे काय बोली घेऊन त्यांच्या पाठनं फिरत होता, आमची बदनामी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अनेक वेळा लोकांपर्यंत झाली, त्याबद्दल ह्याचं उत्तर जास्त करून तुम्हीच मिळू शकता। आणि आज माझी तुम्हाला एक विनंती आहे, राजन चव्हाण आणि समजा आमचे वालावरकर साहेबांना, आज त्यांना कुठेतरी शोधा आणि हे नक्की काय आहेत आकडे ते विचारा। साहेब, एवढं मोठं मताधिक्य पुन्हा एकदा तुम्हाला मिळालेलं आहे, लोकांचा विश्वास तुमच्या पाठीशी असल्याचं दिसून येत आहे। पुढील 5 वर्षात कशा पद्धतीने आणखी विकासाचं विजन असेल? 100% विकासाच्या बळावरच मी हे मताधिक्य मिळवलं आहे। कार्यकर्त्यांना माहिती आहे, गोट्या सावंत आजही ग्राउंडवर काम करतोय, मला 36 वर्ष झाली, तर ह्या कार्यकर्त्यांसोबत मी आजही झेंडा बांधायला तयार असतो, त्यामुळे कार्यकर्त्यांना माहिती आहे विकासाच्या बाबतीत मी कुठेही कमी पडणार। 10 एप्रिलला खासदार राणे यांचा 75वा वाढदिवस आहे आणि आपला हा सर्व जिल्ह्यातील हायेस्ट विजय आहे लीडचा मिळालेला। माझे सर्वस्वी मी अनेक वेळा सांगितलं आहे, माझा पक्ष नारायण राणे, त्यामुळे जे काय आहे ते मी नारायण राणे साहेबांकडे आहे। पुढची वाटचाल कशी असेल? वाटचाल काय, काम करणे, पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणे। जिल्हा परिषद अध्यक्षपद बघितलं तर खुल्या गटासाठी राखीव आहे। आतापर्यंत जे काय दिलं ते पक्षाने राणे साहेबांनी दिलंय, जे राणे साहेबांनी पक्ष देईल ती जबाबदारी पार। धन्यवाद संदेशजी। तर हे होते संदेश जिल्ह्यातील सर्वात मोठा हायेस्ट लीड आहे आपल्यासोबत आहे संदेश सावंत। संदेशजी, खूप खूप अभिनंदन। 5193 जिल्ह्यात सर्वाधिक हायेस्ट लीड घेतलेला आहे, त्यासोबतच विरोधी उमेदवाराचा डिपॉझिट सुद्धा आपण जप्त केलेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया? मनापासून माझ्या मतदारांचे या ठिकाणी आभार मानतो, माझ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो। ही सगळी मेहनत माझ्या मतदारांची आणि माझ्या कार्यकर्त्यांची आहे। आतापर्यंत प्रामाणिकपणे 36 वर्ष राणे साहेबांबरोबर काम केलं, त्याचं हे फळ आहे। मी कधीही राणे साहेब सोडून विचार केला नाही, त्यामुळे माझ्या लोकांचा जो विश्वास आहे तो हा तुम्ही बघितलेला आहे। साहेब बघितलं तर प्रचारादरम्यान तुमच्यावरती चिखलपेल झाली होती विरोधी उमेदवाराकडे, त्याला कुठलंही तुम्ही उत्तर दिलं नव्हतं विषय म्हणजे, परंतु जोरदार चपराक जी आहे ती या मतदारातून मतदारांनी व्यक्त केलेली आहे। त्याबद्दल मी मीडियाचे आभार मानेन, कारण मीडियाने दररोज सकाळ संध्याकाळ जाऊन त्यांची जी काय सकाळ संध्याकाळ उकसवण्याचा प्रयत्न केला आणि मला उकसवण्याचा आपण प्रयत्न करत होता, तुम्ही केला नाही। मला खात्री होती त्यांची विकेट कशी काढायची ती, आणि माझा आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे, ही माझी तिसरी टर्म आहे। यापूर्वी माझ्या पत्नीने 2दा टर्म केल्यात, त्यावेळी जिल्ह्यातलं प्रत्येक वेळी पहिल्या नंबरचं लीड घेतलं। आता पण जे हरकुळमध्ये लीड मिळाला आहे त्याला पण मी क्रॉस केलं, तिथे उमेदवार रस्त्यावर लीड मिळालं आहे। आणि माझं हे माझ्या कार्यकर्त्यांचं आणि माझ्या सर्व नेते मंडळीचं, भारतीय जनता पार्टीचे सर्व राणेसाहेब असतील, नितेश राणेसाहेब असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील, तालुकाध्यक्ष असतील, माझे जे हे सगळे सवंगडी आहेत, बाहेर शेकडोने हजारोनी सवंगडी आहेत, त्यांचे लीड आहे।
मतमोजणीसाठी सुद्धा विरोधी उमेदवार उपस्थित राहू शकला नाही. ह्याचं उत्तर जास्त नक्कीच आपल्या राजन चव्हाणांजवळ ते मिळू शकेल. कारण सकाळ संध्याकाळ आपण जे काय बोली घेऊन त्यांच्या पाठनं फिरत होता, आमची बदनामी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अनेक वेळा लोकांपर्यंत झाली. त्याबद्दल ह्याचं उत्तर जास्त करून तुम्हीच मिळू शकता. आणि आज माझी तुम्हाला एक विनंती आहे, राजन चव्हाण आणि समजा आमचे वानावरकर साहेबांना आज त्यांना कुठेतरी शोधा आणि हे नक्की काय आहेत आकडे ते विचारा. साहेब, एवढं मोठं मताधिक्य पुन्हा एकदा तुम्हाला मिळालेलं आहे. लोकांचा विश्वास तुमच्या पाठीशी असल्याचं दिसून येत आहे. पुढील 5 वर्षात कशा पद्धतीने आणखी विकासाचं विजन असेल? 100% विकासाच्या बळावरच मी हे मताधिक्य मिळवलं आहे. कार्यकर्त्यांना माहिती आहे, गोट्या सावंत आजही ग्राउंडवर काम करतोय. मला 36 वर्ष झाले तर ह्या कार्यकर्त्यांसोबत मी आजही झेंडा बांधायला तयार असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांना माहिती आहे विकासाच्या बाबतीत मी कुठेही कमी पडणार. 10 एप्रिलला खासदार राणे यांचा 75वा वाढदिवस आहे आणि आपला हा सर्व जिल्ह्यातील हायेस्ट विजय आहे लीडचा मिळालेला. माझे सर्वस्वी मी अनेक वेळा सांगितलं आहे, माझा पक्ष नारायण राणे. त्यामुळे जे काय आहे ते मी नारायण राणे साहेबांकडे आहे. पुढची वाटचाल कशी असेल आता? वाटचाल काय काम करणे, पक्ष देईल जबाबदारी पार पाडणे. जिल्हा परिषद अध्यक्षपद बघितलं तर खुल्या गटासाठी राखीव आहे. आतापर्यंत जे काय दिलं ते पक्षाने राणे साहेबांनी दिलंय. जे राणे साहेबांनी पक्ष देईल ती जबाबदारी